हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला आपण केटीजीच्या लास्ट पार्टपर्यंत पोहोचलो होतो. आता आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन. थोडंसं आपण याच्याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये जस्ट इंट्रोडक्शन घेतलं होतं. स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन काय म्हणतो ते आधी आपण बघून घेऊया. बघा, द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया or the power radiated by perfect black body is directly proportional to fourth power of absolute temperature. लक्षात ठेवा, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया. रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया म्हणजे Q बाय AT. रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया म्हणजे काय? Q बाय AT. ठीक आहे, याला आपण इमिसिव्ह पॉवर म्हटलं होतं, आठवत आहे का? याला आपण थोड्या काही लेक्चर्स आधी इमिसिव्ह पॉवर म्हणून संबोधलं होतं, बरोबर? तर हेच ते म्हणतोय की हे जे आर आहे ना, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे T⁴ ला. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴. आता टी म्हणजे काय? टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता टेम्परेचर म्हणण्यात काय वावगं होतं? ॲब्सोल्यूट का बरं म्हटलंय त्याला? ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर केल्विनमध्येच घ्यायचं. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर केल्विनमध्येच घ्यायचं, लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला जो आला होता हा पण बघितला, कसा आला, काय आला. ठीक आहे, युनिट वगैरे पण बघितले होते. या फॉर्म्युल्यावरून आपण युनिट पण काढले होते आरचे, ते पण सांगतो तुम्हाला. या फॉर्म्युल्यावरून आपण युनिट काढलं होतं आरचं, जे की होतं जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. काय होतं? जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड, आठवतं? आणि जूल पर सेकंडलाच आपण वॉट पण म्हणतो, तर हे वॉट पर मीटर स्क्वेअर पण म्हणू शकत होतो आपण याला. दोन्ही पण युनिट बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडं आर प्रपोर्शनल टू T⁴. आता ही प्रपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी इथं एक कॉन्स्टंट द्यावा लागतो. त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो सिग्मा. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतो सिग्मा. थोडंसं लक्ष द्या, प्रत्येक वेळेस या कॉन्स्टंटच्या काही ना काही व्हॅल्यूज येत असतात. आज या स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणतो याला आपण. सिग्माला काय म्हणतो? स्टीफन्स कॉन्स्टंट. ज्यांनी लॉ दिला त्यांचाच कॉन्स्टंट. तुम्ही एक लॉ द्या, तुमचा कॉन्स्टंट येणार, संपला विषय. ठीक आहे, चला. सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. बाकी मी तुम्हाला गोष्टी सांगतो, डायमेन्शन्स वगैरे वगैरे सगळ्या. सिग्माची व्हॅल्यू लक्षात ठेवायची असती 5, 6, 7 × 10⁸ असं लक्षात ठेवू शकता ना. 5, 6, 7, 8, तर याला 5.67 म्हणायचं. 5.67 × 10⁻⁻8 संपलं. 5, 6, 7, 8. ठीक आहे, 5, 6, 7, 8. याचं युनिट असतं वॉट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. कसं आलं, काय आलं, नेक्स्ट स्लाइडवरती डिटेलमध्ये डिस्कस करूया. डोंट वरी अबाउट दॅट. चला, तर हा झाला तुमचं स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशनचं. स्टेटमेंटवरून पण बघितलं तर तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येतो. आता नेक्स्ट आपण पुढच्या याच्यावरती जाऊया. याचंच आपण थोडंसं डिटेल्डमध्ये डिस्कशन करणार आहोत, त्याच्या सिग्माच्या युनिटबद्दल. बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये इतकं डिटेलमध्ये नाही दिलंय जितकं डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. आता आपण त्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जाणार आहोत, खूप जास्त. आर इज इक्वल्स टू काय आलं होतं बाळांनो? आर इज इक्वल्स टू आलं होतं सिग्मा T⁴. सो मला सांगा, सिग्मा इज इक्वल्स टू R अपॉन T⁴ येईल की नाही येणार? बरोबर. आता त्याची युनिट अँड डायमेन्शन बद्दल बोलूया. यावरती क्वेश्चन येतात बोर्ड्समध्ये. ठीक आहे, युनिट अँड डायमेन्शन बद्दल बोलूयात आपण त्याच्या. तर युनिटबद्दल आधी डिस्कशन करूया. युनिट ऑफ सिग्मा. ठीक आहे, सिग्माचं युनिट. आता सगळ्यात आधी आर काय असतं? आर असते वॉट पर मीटर स्क्वेअर. जस्ट लास्ट लेक्चर्समध्ये बघितलं. आणि टेम्परेचर असतं Kelvin⁴. म्हणून याला मी लिहिलं होतं वॉट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. म्हणून मी याला लिहिलं होतं वॉट पर मीटर स्क्वेअर Kelvin⁴. हे झालं तुमचं सिग्माचं युनिट. याला अजून जूलमध्ये जर तुम्हाला लिहायचं आहे तर वॉट म्हणजे जूल पर सेकंड असतं, तर मीटर स्क्वेअर सेकंड Kelvin⁴ तुम्ही याला लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही पण युनिट बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही आहे. दोन्ही पण SI युनिटच आहे. ठीक आहे, आता जी गोष्ट राहिली आहे, जी गोष्ट बघायची आहे ती आहे याचे डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्ससाठी बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की डायमेन्शन्स आपण कशा कॅल्क्युलेट करतो, काय करतो. बघा, डायमेन्शन्स काय येतील याच्यात, कशा काढायच्या? अरे बाळांनो, युनिट माहिती असल्यावर डायमेन्शन निघायला वेळ नाही लागत. बघा,
याच्यावरनं डायमेन्शन काढून देतो. जूलच्या डायमेन्शन काय असतात ते लक्षात ठेवा. फक्त जूलच्या डायमेन्शन लिहून देतो इथं तुम्हाला. जूलच्या डायमेन्शन लिहून देतो. M1 L2 T-2. जूलच्या जर लक्षात आहे ना, मग संपला ना विषय. जूलच्या जर डायमेन्शन लक्षात आहे तुम्हाला तर बघा इथं M1 L2 T-2 जूलच्या डायमेन्शन झाल्या. मीटर स्क्वेअरच्या डायमेन्शन L2 येतील आणि सेकंडच्या डायमेन्शन T1 येईल आणि K⁴ च्या डायमेन्शन K⁴ ठेवा, टेम्परेचर⁴. संपलं. हे L2 L2 कॅन्सल होऊन जाणार. तुम्हाला डायमेन्शन्स मिळणार M1 T⁻, हे 1 आहे ना, वरचे जाईल तर -1, -2 -1 -3 आणि K⁻⁴. ह्या झाल्या तुमच्या डायमेन्शन्स. कोणाच्या डायमेन्शन्स? सिग्माच्या डायमेन्शन्स. सिग्माच्या डायमेन्शन्स आल्या M1 T⁻³ K⁻⁴. संपला विषय. क्लिअर? ह्या आल्या तुमच्या सिग्माच्या डायमेन्शन्स. तर हे झालं बोर्डपर्यंतचं डिस्कशन. आता हे बोर्ड CET पर्यंतचं डिस्कशन आपलं झालं आहे. आता आपल्याला जायचं आहे पुढच्या डिस्कशनवरती. अजून थोडंसं डेप्थमध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर त्या अजून थोडंसं डेप्थमध्ये आता आपण शिरत आहोत. ठीक आहे, चला. चला, थोडंसं लक्ष असू द्या. फॉर्म्युला काय होता आपल्याकडे? R = σT⁴. एक हा फॉर्म्युला होता आणि दुसरा फॉर्म्युला होता R = Q/AT. स्मॉल टी म्हणजे टाईम होता, हे आपल्याला माहिती आहे. आता मला सांगा, दोन्ही पण इमिसिव्ह पॉवरचेच फॉर्म्युले आहेत, तर आपण याला इक्वेट करू शकतो ना. Q/AT = σT⁴. Q/AT = σT⁴ करू शकतो आपण याला इक्वेट, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता कंडिशन ही होती, सांगायचं हे होतं की हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फक्त फॉर IBB म्हणजे काय आठवलं असेल ना, विसरलात तर नाही? आयडियल ब्लॅक बॉडी. ठीक आहे, तर हे आयडियल ब्लॅक बॉडीसाठी हो. आता कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी बद्दल आपण शिकलो थोडं लेक्चर आधी. कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि इमिसिव्हिटी बद्दल शिकलो आपण, बरोबर? तर मला सांगा, हे ब्लॅक बॉडीसाठी आहे, तर फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी काय करावं लागणार? आता ऑर्डिनरी बॉडीसाठी आपल्याला याच टर्मला E ने मल्टिप्लाय करावं लागणार. संपला विषय. E σT⁴. आणि E म्हणजे काय असतं हे लक्षात ठेवायचं. हे ऑर्डिनरी बॉडीसाठी आहे आणि आधीच सांगतोय, थोडंसं डेप्थमध्ये चाललोय आता. ठीक आहे. E म्हणजे काय असतं? इमिसिव्हिटी और कोइफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्हिटी और कोइफिशियंट ऑफ इमिशन. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसणार. आता जसं याला त्याला मल्टिप्लाय केलं, हा पण तर फॉर्म्युला आयडियल ब्लॅक बॉडीसाठीच होता, तर याला पण आपण नॉर्मल ऑर्डिनरी बॉडीसाठीच लिहू शकतो ना. नॉर्मल बॉडी म्हणा किंवा ऑर्डिनरी बॉडी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तर याला तुम्ही E ने मल्टिप्लाय करा. बट ठीक आहे, आपण इतकं डेप्थमध्ये पण जायची गरज नाही आहे का जो फॉर्म्युला कधी यूजच होत नाही, नीट JEE पण यूज होत नाही. चला, इथून पुढं कंटिन्यू करूया. इथून पुढं कसं कंटिन्यू करायचं आहे? आता बघा, याला मी असं लिहू शकतो, Q/T = σAT⁴. तर याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? एनर्जी पर युनिट टाईम. काय म्हणतो? एनर्जी पर युनिट टाईम. आणि याला आपण असंही लिहू शकतो, σAt⁴. ठीक आहे. हे काय झालं? अमाऊंट किती बॉडी हीट रेडिएट करते, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. काय म्हणतो आपण याला? अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. आता थोडंसं लक्ष द्या, पाणी पिऊन घेतो मी. आता
मला सांगा हे जे आलं होतं ना Q/80, याला Q/80ला अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया असे लिहू शकतो आपण. काय लिहू शकतो? अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा आता थोडंसं लक्ष द्या. आता जे अमाऊंट ऑफ हीट रेडिएट वगैरे होणार आहे, काही बॉडीज ॲब्झॉर्ब पण करतील ना. बघा, जो चांगला ॲब्झॉर्ब करू शकतो तोच चांगलं इमिट म्हणजे रेडिएट करू शकतो. लक्षात ठेवा, पेपरमध्ये तोच चांगलं लिहू शकतो ज्यांनी चांगला अभ्यास केला आहे. बरोबर, म्हणजे आधी ॲब्झॉर्ब करायचं असतं मग इमिट करायचं असतं. आता आपल्याकडे 2 टेम्परेचर असतात बघा. लेट T म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी आणि T0 म्हणजे काय? टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. आता मला सांगा 2 गोष्टी असतात बघा. 2 गोष्टी काय असतात? एक गोष्ट असते ॲब्झॉर्ब आणि दुसरी गोष्ट असते इमिट. ठीक आहे, एक गोष्ट असते ॲब्झॉर्ब आणि दुसरी गोष्ट असते इमिट. आता होतं काय, समजा हा पेन आहे, या पेनला जर मी गरम केलं एकदम आणि इथं ठेवून दिलं रूममध्ये, या रूमचं टेम्परेचर समजा आता 22 डिग्री सेल्सिअस आहे. AC लावलं म्हणून कमी आहे, 16 आहे. ठीक आहे, 22 डिग्री सेल्सिअस आहे आणि पेन गरम आहे एकदम 50 डिग्री सेल्सिअसवरती. तर मला सांगा, हा बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगपेक्षा, तर हा बॉडी ॲब्झॉर्ब जास्त करेल की इमिट जास्त करेल? 100% इमिट जास्त करणार, कारण की हा गरम आहे ना सराउंडिंगपेक्षा. आणि उलटं जर झालं तर या बॉडीचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस आहे, रूमचं टेम्परेचर 22 आहे, तर हा हीट घेणार. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तर 2 गोष्टी असतात, ॲब्झॉर्ब आणि इमिट. तर टेम्परेचर जे असतं T ग्रेटर दॅन T0 असू शकतं, T लेस दॅन T0 असू शकतं आणि T इक्वल टू T0 असू शकतं. या सगळ्या कंडिशन्स व्हॅलिड आहेत, सगळ्या कंडिशन्स व्हॅलिड आहेत. ठीक आहे, जर टेम्परेचर ऑफ बॉडी जास्त आहे तर बॉडी इमिट जास्त करणार. ही गोष्ट लक्षात ठेवा, थोडीशी लक्षात ठेवा ही गोष्ट थोडीशी. ठीक आहे, जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे तर बॉडी ॲब्झॉर्ब जास्त करणार. आणि आता तुम्ही 2 मिनिटं मी वेळ देतो तुम्हाला, मला विचार करून सांगा की इथं लास्ट केसमध्ये बॉडीचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम असलं तर काय होणार? ठीक आहे, सो काय होणार विचार केला? काही जण म्हणत असतील की काहीच नाही होणार, ॲब्झॉर्ब पण नाही होणार, इमिट पण नाही होणार. असं नाही बाबा, असं नसतं. बॉडी प्रत्येक वेळेस ॲब्झॉर्प्शन इमिशन सुरू असतं. तर हे सेम टेम्परेचर असलं तर जितकी ॲब्झॉर्ब होती तितकंच इमिट होणार. सेम टेम्परेचर असलं तर काय होणार? जितकं ॲब्झॉर्ब होत आहे तितकंच इमिट सुद्धा होणार. ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट बसली पाहिजे. कळालं काय आता तुम्हाला? कळालं नाही? ठीक आहे, जर हा पेन आहे, मला थंडही नाही लागत आहे, गरमही नाही लागत आहे, याचा अर्थ काय? हा ॲब्झॉर्ब करतोय आणि तेवढंच इमिट करतोय, म्हणजे टेम्परेचर सेम आहे म्हणून फरक कळत नाही आहे. बॉडीज ज्याचंही टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा जास्त आहे सगळ्या हीट इमिट करताय. दिसत नाही आहे कारण की ते इन्फ्रारेड रेडिएशन्समध्ये येतं, ते तुम्हाला सांगितलं आहे मी मागे. हे तुम्हाला कळालं आता. आता नेट हीट रेडिएशन वगैरेवाले बघूयात आपण कॉन्सेप्ट. नेट हीट रेडिएशनवाले. ठीक आहे, चला. अरे बाबा क्वेश्चन थांबा बाबा. जे बुक्स वगैरेमध्ये तुम्हाला यूज होतं बघा फॉर्म्युला, बुक्स वगैरेमध्ये तुमचा फॉर्म्युला यूज होतो. अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब्ड, अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब किती झाली आहे हे बघायचं आहे आपल्याला आता, म्हणजे क्यू ॲब्झॉर्ब. ठीक आहे, आता लक्ष द्या,
क्यूचा फॉर्म्युला काय आला होता, सिग्मा ए टी इंटू टी रेस टू 4, बरोबर. आता इथं ॲब्झॉर्ब जेव्हा बॉडी करताय ना, तर ॲब्झॉर्ब करताना बॉडीला सराउंडिंगच्या टेम्परेचरची गरज असते. ॲब्झॉर्ब करताना सराउंडिंगची गरज असते. आणि अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड म्हणजे त्याला आपण इमिट सुद्धा म्हणतो. तर इमिट करताना बॉडीला स्वतःच्या टेम्परेचरची गरज असते, कळालं. आणि जे नेट इमिशन असतं, कंडिशन लिहितोय इथं, कंडिशन लिहितोय टी इज ग्रेटर दॅन टी नॉट. याच कंडिशनवरती 99% क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातात. नेट इमिट जास्त होणार की ॲब्झॉर्ब जास्त होणार? इमिट जास्त होणार, कारण की टी ग्रेटर दॅन टी नॉट आहे. तर आता मला सांगा, हे जे नेट हीट इमिशन आहे ना, तर हे नेट हीट इमिशन काय येणार, सिग्मा ई. ई नाही घेतलं तरी चालतं इथं, ठीक आहे. जनरल बॉडीसाठी चाललंय, ब्लॅक बॉडीसाठी. नॉर्मल बॉडी असली तर ई घेऊन टाकायचं. सिग्मा ए टी टी रेस टू 4 मायनस सिग्मा ए टी टी नॉट रेस टू 4. बॉडी तर तीच आहे ना, त्याच्यामुळे एरिया वगैरे चेंज नाही होणार. तर हा फॉर्म्युला तुमचा बनतो सिग्मा ए टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. हा फॉर्म्युला MCQसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जो की भरभरून यूज होतो, भरभरून क्वेश्चन्स येतात त्याच्यावर, ठीक आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती भरभरून क्वेश्चन्स येतात. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, ठीक आहे. चलो, हे कळायला असणार तुम्हाला आता. चला पुढे जाऊयात आपण. आता हे क्वेश्चन्स आहेत, आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बघा काय म्हणतात, बघा 2 क्वेश्चन्समध्ये. अ ब्लॅक बॉडी रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ॲट वेवलेंथ लॅम्बडा. ब्लॅक बॉडी रेडिएट करते मॅक्सिमम एनर्जी लॅम्बडाला. थोडं लक्ष द्या. ॲट वेवलेंथ लॅम्बडा 3 वेळेस आलाय क्वेश्चन. अँड इट्स इमिसिव्ह पॉवर इज ई. ठीक आहे, आपण ज्याला आर म्हणतो तो ई म्हणतोय. नाउ ड्यू टू चेंज इन टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी इट रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ॲट वेवलेंथ 3 λ/4. अच्छा, आता याच्यावरती रेडिएट करतोय. ॲट व्हॉट टेम्परेचर इमिसिव्ह पॉवर इज. ॲट दॅट टेम्परेचर इमिसिव्ह पॉवर किती असणार, या टेम्परेचरवर इमिसिव्ह पॉवर किती असणार. सगळ्यात आधी लक्ष द्यायचं आहे की लॅम्बडाचं रिलेशन टी सोबत असतं. लॅम्बडाचं रिलेशन टी सोबत असतं आणि मग ईचं रिलेशन टी सोबत जोडायचं. डायरेक्ट लॅम्बडाचं आणि ईचं अजून रिलेशन आपण डिराईव्ह नाही केलेलं आहे. आपल्याला लॅम्बडा आणि टेम्परेचरचं रिलेशन माहिती आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉनी. तर याला 1 कंडिशन म्हणा, सॉरी याला 1 कंडिशन म्हणा आणि याला 2 कंडिशन म्हणा. तर मला सांगा, लॅम्बडा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे, तर लॅम्बडा 2/λ1 इक्वल्स टू काय येणार, T1/T2 येणार. आता थोडंसं लक्ष द्या. आता T1/T2 कसं करायचं, टेम्परेचरचा रेशो कसा काढायचा. ईचं आणि टीचं काय रिलेशन आहे, ई इज प्रपोर्शनल टू टी रेस टू 4. तर मला इथं E2/E1 इज इक्वल्स टू काय मिळेल माहिती का, T2/T1चा पॉवर 4. तर T2/T1 काढायचं आहे मला. तर बघा λ2 किती घेणार मी, λ2 म्हणजे 3 λ/4 डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल्स टू T1/T2. तर हे लॅम्बडा कॅन्सल, तर T1/T2 भेटलं ना. तर T2/T1 किती येणार, T2/T1 किती येणार, 4/3 येणार. कळालं का. अरे इथं पुट करा ना व्हॅल्यू, संपला क्वेश्चन. इथं पुट करा व्हॅल्यू, संपला क्वेश्चन. E2/E1 ला ई घेणार, T2/T1 किती घ्यायचं आहे, T2/T1 4/3 चा पॉवर 4. मला सांगा 4 चा पॉवर 4 256 आणि 3 चा पॉवर 4 81. तर आन्सर किती आलंय तुमचं E2चं. E2चं आन्सर किती आलंय, 256 डिवायडेड बाय 81E. काय आलंय, 256 डिवायडेड बाय 81E. क्लिअर झाला क्वेश्चन तुम्हाला. चला क्वेश्चन कळाला. 256/81 डी ऑप्शन. ॲट वॉट टेम्परेचर इमिसिव्ह पॉवर इज 256. ॲट दॅट टेम्परेचर इमिसिव्ह पॉवर किती, 256/81 टाइम्स. इनिशियलच्या 256/81 टाइम्स. अशा टाईपचे क्वेश्चन प्रत्येक वर्षी CET-मध्ये दिसणार तुम्हाला, प्रत्येक वर्षी दिसणार CET-मध्ये. ठीक आहे. आणि हे तर 3 वेळेस आलेला आहे बघा, हा तर 3 वेळेस आलेला आहे. चला मग नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. अ रेक्टँग्युलर ब्लॅक बॉडी ऑफ टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे,
27 डिग्री सेल्सियस हैज़ अ सरफेस एरिया 9 × 3 सेंटीमीटर स्क्वेयर, ठीक है, एंड रेट ऑफ रेडिएशन ई, ठीक है. इफ इट्स टेम्परेचर इज इंक्रीज्ड बाय 300, ओ हो बाय 300 म्हणजे 27 + 300 डिग्री सेल्सियस बाबा. सरफेस एरिया इज रिड्यूस टू 1/3 ऑफ इनिशियल व्हॅल्यू. 9 × 3 किती होत आहे 27 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि हा 1/3 झालाय. 1/3 म्हणजे 1/3 × 27. हे काढायचं आहे रेट ऑफ हीट रेडिएशन. रेट ऑफ हीट रेडिएशन म्हणजे काय माहिती का, Q/T. रेट ऑफ हीट रेडिएशन. रेट ऑफ हीट रेडिएशन म्हणजे काय माहिती का, लक्ष द्या थोडंसं. रेट ऑफ हीट रेडिएशन म्हणजे Q/T. मला सांगा फॉर्म्युला काय होता, आठवत आहे का तुम्हाला? Q/AT = सिग्मा T⁴. तर मला सांगा Q/T = काय मिळेल तुम्हाला, सिग्मा T⁴ मिळेल. आणि यालाच रेट ऑफ रेडिएशन ई म्हटलं जातं इथं बरं का या क्वेश्चनमध्ये. आता मला सांगा E/Tचं रिलेशन, सॉरी अरे यार E/T नाही Q/T, ज्याला आपण ई म्हणतोय, ठीक आहे. त्या ईचं रिलेशन कसं आहे, एरिया आणि T⁴ डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर मला सांगा आता E2/E1 करणार ना आपण, तर E2/E1 काय लिहिणार आपण, A2/A1 × T2/T1 पॉवर 4. थोडंसं लक्ष द्या, आता सिंपल क्वेश्चन आहे. E2/E1ला ई म्हणून टाकायचं, ठीक आहे. आता हा क्वेश्चन 2023 आहे, लेटेस्ट आहे. A2/A1 वरती लक्ष द्या. A2 किती घेणार आपण, हे किती होणार 9 होणार ना ते, तर A2ला आपण 9 घेणार आणि A1ला आपण 27 घेणार इंटू T2ला किती घ्यायचं, T2 300 + 27 इन्क्रीज्ड बाय 300 आलं. इन्क्रीज बाय 2 असतं तर 300 घेतलं असतं. 300 + 27 किती, 327 + 273 केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 327 + 273 600 डिवायडेड बाय 27 डिग्री सेल्सियस म्हणजे किती केल्विन, 300 केल्विन चा पॉवर 4. 2 0 कॅन्सल, 3 1 3, 3 2 6. सो 9/27 × 2⁴. 2⁴ means 16 and 16 9s 144 divided by 27. So 144 divided by 27. काहीतरी लफड झालंय राव. Something went wrong. सगळं बरोबर तर केलं यार, कॅल्क्युलेशन परत करायचं का. लेट्स डू इट वन्स अगेन. बघू काय येत आहे आन्सर. परत हे चालत आपण बघूयात मग नंतर काय गडबड आहे, ठीक आहे. A2 किती घ्यायचं रे, A2 1/3 × 27 9 × 3 ना, हां 9 × 3 27 9 डिवायडेड बाय 27 इंटू 600 डिवायडेड बाय 300 चा पॉवर 4. 0 0 कॅन्सल, 9/27 इंटू 3/6/3 म्हणजे 2 का पॉवर 4. 9/27 तिथंच येऊन थांबलं. परत काय चुकलं नव्हतं. 9 1 9 ये 6 3, तर 16/3 येत आहे. किती येत आहे 16/3. ऑप्शन मॅच नाही करत आहे, ठीक आहे. 16/3 ऑप्शन मॅच नाही करत आहे. या क्वेश्चनला मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला चेक करून सांगतो, ठीक आहे. बाय द वे आपला चॅप्टर संपला इथे, ठीक आहे. चॅप्टरची थेअरी कंटेंट जे टॉपिक वाईज क्वेश्चन्स घ्यायचे होते ते संपलेत. आता नेक्स्ट काही 1-2 लेक्चर्समध्ये आपण या चॅप्टरचे टेक्स्टबुक एक्सरसाइजचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते सगळे MCQ सोबत सॉल्व्ह करून घेऊया.
तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथेच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन रिवाईज करून या. ठीक आहे, मजा येणार तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये. तर चला, लेक्चर कसं वाटलं फक्त कमेंट करून जा. धन्यवाद.